Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. हे आहे माझं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन. दिवसभर हे पूस ते पूस, इथली धूळ काढ तिथली धूळ काढ, ते पण फक्त किचनमध्ये. अजून दुसऱ्या रूममधली तर धूळ वगैरे क्लिनिंग वगैरे तर राहिलीच आहे. मग दिवसभराची पुसापुशी झाल्यानंतर हे आहे संध्याकाळचा जो आपला स्वयंपाक असतो त्याचं छोटंसं रुटीन आहे. माझ्याकडे किंवा माझ्या घरामध्ये म्हणता येईल की दुपारी जो आपण स्वयंपाक केलेला असतो तो पूर्ण टाकून द्यायचा आणि संध्याकाळी परत नव्याने स्वयंपाक बनवायचा. दुपारचं काही खायचं नाही असं आमच्याकडे नाही आहे. अगदी मध्यमवर्गीय राहणीमान. जे आपण अन्न शिजवतो घरामध्ये ते टाकून दिलं जात नाही किंवा जास्त खरकटं वगैरे हे फेकून दिलं जात नाही. दुपारचं काय काय आहे हे अगोदर बघायचं. मग दुपारचं जे अन्न आपलं उरलेलं आहे ते, मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं लागेल हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक केला जातो. तर मी सुरुवातीला चेक केलं की दुपारचं काय काय आहे. तर मी दुपारी केली होती शेवग्याच्या शेंगाची भाजी, पोळी, वरण आणि भात. तर पोळ्या दुपारच्या ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत, बेताच्याच केल्या होत्या. मग आता रात्री पोळ्या करायच्या आहेत आणि मध्ये 1.5-2 महिना काम चालू होतं. मग मध्यंतरी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आणलेल्या होत्या, मग त्या तशाच राहिलेल्या होत्या. कारण ते लोक जे होते कामवाले सकाळी लवकर यायचे, रात्री उशिरा जायचे. मग पटपट काहीतरी आपलं साधं सोपं काहीतरी करायचं वगैरे आणि जेवणाचं खाणं पिणं असं चालू होतं. बऱ्याच वेळेला मग बाहेरचं अन्न ह्या 2 महिन्यामध्ये चालू होतं. त्याच्यामुळे ठेचा वगैरे या गोष्टी बनवण्याला तर वेळच नव्हता आणि चान्ससुद्धा नव्हता. म्हणून मग म्हटलं ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खराब होऊन जातील, त्यापूर्वी याचा जो ठेचा आहे तो बनवून घ्यावा. मग ठेचा बनवण्यासाठी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अगोदर धुवून आणि त्याचे देठं काढून घेतलेले होते. त्यानंतर त्याचे तुकडे करून घेतले. जेव्हा आपण मिरच्या बघा ठेचा बनवण्यासाठी भाजतो, त्या आपण जेव्हा अखंड टाकतो तेव्हा त्या उडतात. त्याच्यातल्या ज्या बिया आहेत मग ते डोळ्यात वगैरे उडून जाण्याची भीती असते. जेव्हा मिरच्या आपण असे तुकडे करून तोडून घेतो आणि भाजतो तर तेव्हा त्या मिरच्या ज्या आहेत त्या उडत नाहीत. आणि जेव्हा आपण त्या कढईमध्ये टाकतो गरम कढईत तर लगेच तेल टाकायचं नाही आहे. आता हा व्हिडिओ कसा मी थोडासा फास्ट केलेला आहे, पण अगदी 1-2 मिनटं मिरच्या टाकल्यानंतर त्या गरम होईपर्यंत भाजल्या आहेत आणि त्याच्यानंतर तेल ॲड केलेलं आहे. मग याच्यामुळे काय होतं की मिरच्या ज्या आहेत त्या उडत नाही, त्यातल्या बिया ज्या आहेत त्या उडल्या जात नाहीत. तर ही ट्रिक आपण वापरू शकतो. कारण बऱ्याच वेळेला मिरची टाकली आणि तेल टाकलं की त्या फट उडायला लागतात, तर ह्याच्यामुळे उडत नाही. आणि मग याच्यामध्ये थोडासा लसण आणि जिरे टाकून हा ठेचा जो आहे तो कुटायचा आहे आणि त्यानंतर पोळ्या बनवायच्या आहेत. जेव्हा आपण रोजचा स्वयंपाक बनवतो तर तेव्हा दुपारचा जो आपण स्वयंपाक बनवतो, सकाळचा म्हणा दुपारचा, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण किचनमध्ये स्वयंपाक बनवतो पोळ्या वगैरे जे काही असतील तर त्यावेळेला गाईसाठी चिपटं काढलं जातं. आता आमच्याकडे त्याला चिपटं म्हणतात, मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण गाईसाठी आपण जे म्हणतो ना की छोटी पोळी जी असते ती गाईसाठी काढायची असते. पंचमहायज्ञ जे आहे ते रोज करायचं असतं. गुरुमाऊली आपल्याला सांगतात बघा की दररोज घरामध्ये तुम्ही पंचमहायज्ञ करा. म्हणजे जो काही पितृदोषाचा वगैरे त्रास असेल किंवा आपण जन्म घेताना बघा 5 ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो, तर त्यातील ह्या 5 गोष्टी आपण जर केल्या तर ते पंचमहाऋण जे असतं त्याचा जो होणारा त्रास असतो तो कुठेतरी कमी होत असतो. म्हणून हे पंचमहायज्ञ जे असतं ते रोज करायचं असतं. मग त्यातलंच एक आहे की गाईसाठी पोळी बनवणं. पण इथे सिटीमध्ये आपल्याला काय होतं की पोळी बनवायला काही नाही, आपण प्रत्येकजण बनवू, पण गाय मिळत नाही. मग पोळी खाऊ कोणाला घालायची? तुम्हाला शक्य असेल तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या गच्चीवर, खिडकीमध्ये पक्षी वगैरे येत असतील
तर तुम्ही पोळी बनवू शकता, त्याचे छोटे छोटे तुकडे करू शकता आणि ते पक्ष्यांसाठी ठेवू शकता. एक ऑप्शन तुम्ही हे करू शकता. आणि जर नसेल तर मग मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये अगदी छोटंसं चिपटं कसं बनवायचं ते सांगेल. हे कसं मग काही पायंदळी येत नाही, वायाही जात नाही, अगदी म्हणजे छोटंसं असतं हे. आपण तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये कुठे किंवा तुम्ही सोसायटीमध्ये राहत असाल तर खाली वगैरे कुठे एवढंसं ठेवलं तर पक्षी असतील किंवा जे खाली सोसायटीमध्ये बघा उंदरं वगैरे ह्या गोष्टी असतात त्यांनीसुद्धा खाल्ले तरी चालेल. आणि छोटंसं असतं त्याच्यामुळे ते वाया जात नाही. त्याच्यामुळे आवर्जून दररोज जे आहे तर एक चिपटं जे आहे सकाळचं जेव्हा आपण पहिल्यांदा स्वयंपाक करतो तेव्हा काढत जा. आता हा माझा संध्याकाळचा स्वयंपाक आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामध्ये मी चिपटं बनवलेलं आहे. तर हे मी पीठ घेतलेलं आहे आणि नेहमी पीठ मळताना गव्हाचं असू द्यात, ज्वारीचं असू द्यात, कोणतंही पीठ तिंबताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतरच पीठ जे आहे ते तिंबायचं आहे. असं नुसतं पीठ कधीही तिंबू नये. आमच्याकडे याला सडं म्हटलं जातं, की सडं पीठ जे आहे ते कधीही तिंबायचं नाही. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतरच पीठ जे आहे ते तिंबून घ्यायचं आहे. तुम्हाला लाईटिंगचे बोर्ड वगैरे वायर हे निघालेले असेच दिसत असतील खुले, तर हो, लाईटिंगचं काम अजून बाकी आहे. आज उद्या ती लोक करतात, जेव्हा म्हटलं तेव्हा येत नाही. त्याच्यामुळे लाईटिंगचं काम जे आहे ते अजूनही बाकी आहे. जेव्हा ड्रिल मारणार त्याच्यानंतर परत अजून म्हणजे धुराळा जो आहे तो पडणार, कारण जेव्हा ड्रिल मारतो त्यावेळेला परत आतून जे सिमेंट वगैरे असतं ते बाहेर पडतं, तर धुराळा जो आहे तो अजून होणार आहे. आपल्या रेग्युलर व्हिडिओसोबतच मी तुमच्यासोबत असे छोटे छोटे जे व्लॉग आहेत ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जसं की पूजेसंबंधित मी देवपूजा वगैरे याचे जे व्लॉग आहेत जे प्रत्यक्ष करून दाखवणं, ज्या सेवा मी करते त्या प्रत्यक्ष करताना दाखवणं, त्याचबरोबर किचनमध्ये जे आपलं स्वयंपाकाचं रुटीन असतं ते दाखवणं, हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. पण हां, असं नाही करणार की कॅमेरा घेतला आणि घरात कुठेही लावायचा. आपण काही गोष्टी करताना म्हणजे काही गोष्टी कशा आपल्या पर्सनल असतात, त्या आपल्या फॅमिली पुरत्या मर्यादित असतात. त्या गोष्टी दाखवणं, त्या गोष्टी पब्लिक करणं हे मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे ते काही दाखवणार नाही. दाखवलं तरी किचनमधलं आपले जे स्वयंपाकाचं रुटीन असतं ते प्रत्येकाची बघा स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, भाज्या वरण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता जवळजवळ 1.5-2 महिना झालं की देव जे आहेत ते एका रूममध्ये पाटावर ठेवलेले होते, चौरंगावर ठेवलेले होते. त्याच्यामुळे मंगल कलशाची रोज काळजी घेणं वगैरे शक्य नाही. तर मी आता काय करणार आहे, परत म्हणजे एखाद्या शुक्रवारी मंगळवारी नवीन मंगल कलशाची स्थापना करणार आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल की प्रत्यक्ष कशी करायची, काय काळजी घ्यायची वगैरे. तर अशा ज्याच्यातून म्हणजे तुम्हाला काहीतरी घेता येईल आणि जी आपली फॅमिली लाईफ असते किंवा आपलं जे पूर्ण पब्लिक होणार नाही अशा पद्धतीचे जे व्लॉग आहेत भान ठेवून शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप काही असा मोठेपणा किंवा दिखाऊपणा व्लॉग बनवायचा आहे म्हणून तेवढ्यापुरतं बदल करणं किंवा ते दाखवणं असं काहीही दिसणार नाही. कारण आमचं राहणीमान जे आहे ते मध्यमवर्गीय आहे, साधेपणाचं आहे. तर जे साधेपणा घरामध्ये आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला दिसत राहील. आणि मी काही अशी खूप बघा ऑर्गनाईज असं नाही आहे. बऱ्याच जणांचं असतं बघा किचन ऑर्गनायझेशन, वॉर्डरोब ऑर्गनायझेशन, बेडरूम ऑर्गनायझेशन, प्रत्येक गोष्ट म्हणजे ती अशी ऑर्गनाइज हे. तर त्यातली मी नाही, म्हणजे खूप अशी रद्दाळ पण नाही आहे की सगळीकडे राडा पडलेला वगैरे तसाच ठेवायचा आणि फक्त झकपक होऊन मेकअप करून बसायचं, गप्पा मारायचं, फिरायचं, असं पण नाही आहे. आणि खूप मग ते एकदम ऑर्गनायझेशन तसं पण नाही. आपलं जे नॉर्मल असतं ना की घर ठेवणं, जिथल्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणं वगैरे, तर तशातलं आहे. त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिसू लागतील. आणि म्हणता येईल की खूप अशी रद्दाळ पण नाही की चला इथे असंच पडलेलं आहे, तिथे तसंच पडलेलं आहे आणि तरीसुद्धा हे करून दाखवायचं, त्यातली सुद्धा नाही आहे. तर नॉर्मल जे आहे ते अशा पद्धतीचं म्हणजे साधं सुद्धा राहणीमान म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं. एक सामान्य गृहिणी जी असते ना की माझं जे आहे त्याच्यामध्ये कसं राहायचं ते तसं ठरवायचं. खूप काही म्हणजे दुसऱ्यांचं बघून मला असंच करायचं आहे, मला तसंच करायचं आहे किंवा मला असंच दाखवायचं आहे, तर ते सुद्धा नाही. नॉर्मल जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो, माझा हा काही आग्रह नाही आहे की म्हणजे प्रत्येकानेच व्हिडिओ बघितले पाहिजेत किंवा प्रत्येकालाच माझे व्हिडिओ आवडतील. कारण बघा प्रत्येकाची घरामध्ये वावरण्याची, कामं करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि बऱ्याच जणांना आपण जे करतो ते योग्य, दुसरे जे करतात ते अयोग्य
अयोग्य, चुकीचं असं वाटत राहतं. पण प्रत्येकजण बघा आपापल्या जागी योग्य असतो, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत जी असते ती वेगवेगळी असते. आणि असंही काही नाही बरं का, मी खूप परफेक्ट आहे, मला चांगलं जमतं म्हणून मी तुम्हाला दाखवते किंवा तुमच्यासोबत शेअर करते. नाही, नॉर्मल जे आपल्या घरातलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण मी एक यूट्यूबर आहे. आणि प्रत्येकाने तुम्ही यूट्यूबच नाही, आपल्या संसारासाठी, आपल्या स्वतःसाठी काही ना करत राहायला पाहिजे. आता फक्त मला गरज आहे किंवा मला पैसा कमवायचा आहे म्हणून गोष्टी करायच्या नसतात. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे, मग त्या वेळेमध्ये काय, याचे कुटाणे कर, त्याचे कुटाणे कर, याच्याबद्दल वाईट बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल, मग त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप पुढे गेला आहे, त्याचं चांगलं झालेलं आहे, मग आपल्याला ते न बघवणं, ह्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या आपल्या अवतीभोवती ज्या आहेत त्या फिरत राहतात. आणि याच्यामुळे आपल्यामध्ये ते नकारात्मकता येते. मग त्याचं जे आहे असर जो आहे ना तो आपल्या कुटुंबावर पडतो, मग आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते. मग त्याच्यापेक्षा कसं की बाबा काही जे आपल्याला जसं जमतं तसं एखादं काम करायचं, आणि ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, काम छोटं असेल मोठं असेल, काही ना काहीतरी करत राहायचं, बिझी राहायचं माणसाने. म्हणजे काय की आपलं डोकं जे आहे ते इकडे तिकडे पळत नाही. आपलं काम, आपलं कुटुंब, आपलं घर, आणि मग हे काही छोटा मोठा आपला जो जॉब असतो तो. मग हे नाही की चला मग त्याच्यातून मला किती पैसे मिळत आहेत किंवा मला पैसे मिळत नाहीत, पण हे तर आहे ना माझा जो टाइम आहे तो चांगला याच्यामध्ये युटिलाइज होत आहे तो. तर बघा हे आहे चिपटं मी छोटंसं बनवलं, तुम्हाला बोटावर बनवून झालेलं, छोटासा म्हणजे पीठ घ्यायचं शेवटचं, आणि ते बोटावर फक्त अंगठा आणि आपल्या तर्जनीने दाबायचं आणि शेवटीला ते तव्यावर ठेवायचं, खालून वरून आपलं थोडंसं शेकून घ्यायचं. आणि हे बघा वायाही जात नाही, अगदी याचे 4-5 तुकडे करून तुमच्या बाल्कनीमध्ये कुठे वगैरे, किंवा तुम्ही अगदी खाली कुठे फिरायला गेला, मुंग्यांसाठी एखाद्या झाडाखाली याचा चुरा करून टाकला ना तरी सुद्धा मुंग्या खातील. म्हणजे हा प्रश्न राहणार नाही की गाय मला मिळत नाही, मग मी बनवलेल्या गाईच्या पोळीचं काय करू. म्हणजे आपण पंचमहायज्ञ मधलं जे आहे ते गाईसाठी पोळी ती पण आपली करून होईल आणि ती वाया पण जाणार नाही. स्वयंपाकानंतरची ही फक्त नॉर्मल क्लिनिंग आहे. झोपण्या अगोदर पूर्ण किचन स्वच्छ करून झोपी जाणार.